बिग बॉस मराठी सीझन 5चा भाऊच धक्क्याचा प्रोमो आलेला आहे। त्या प्रोमोमध्ये रितेश भाऊनी अरबाज आणि निक्की ह्या दोघांचं जे प्लॅनिंग होतं, ड्रामा प्लॅनिंग होतं ते उघडकीस आणलेलं आहे। त्यामध्ये रितेश भाऊ बोलताना दिसलेले आहेत की ह्या आठवड्यात फक्त 2 इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसली आहेत, ती म्हणजे निक्की आणि अरबाज, आणि हे दोघे आणि बाकी 10 जणांची टोळी होती आणि या 10 जणांच्या टोळीचा म्होरक्या होता अरबाज पटेल, असं त्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ बोलताना दिसलेले आहेत। म्हणजेच सगळे सदस्य घरची ही 10 टोळी आणि निक्की आणि अरबाज हे 2 इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असे ह्या घरामध्ये दिसलेले आहेत। त्यानंतर रितेश भाऊ अरबाजला बोलताना दिसलेले आहेत की अरबाज, तुम्ही आतापर्यंत जो त्रास दाखवला घरामध्ये, जो मला एवढा त्रास होतो ह्या गोष्टीचा, निक्की दूर गेल्यापासून ह्या गोष्टीचा त्रास होते हे तुम्ही दाखवला, हे सगळं खोटं होतं आणि हे सगळं तुम्ही खोटं सगळ्या सदस्यांना घरच्या दाखवला। त्यामुळे हे प्रेक्षकांना पण कळते की तुम्ही किती खोटारडे आहात। ह्यावरून रितेश भाऊने चांगली शाळा घेतलेली अरबाज पटेलची, आणि एवढं बोलून अरबाज म्हणत नव्हता की हे सगळं खरं आहे म्हणत होता। त्यावर रितेश भाऊने निर्णय घेतला की सगळ्या सदस्यांसमोर हे खरं आणायचं। त्यामुळे रितेश भाऊने अनाऊन्स केले आहे की आजच चक्रव्यूह रूम उघडणार आहेत, आणि चक्रव्यूह रूममध्ये रितेश भाऊ ज्यावेळेस अरबाज आणि निक्की बोलत होते हे प्लॅनिंगचं, ते क्लिप दाखवणार आहेत चक्रव्यूह रूममध्ये। त्यानंतर सगळ्या सदस्यांचे रिॲक्शन आपल्याला बघण्यासारखे आले, कारण अरबाज आणि निक्कीने काय तर प्लॅनिंग करूनच हे खोटं भांडण चालू केलं होतं, आणि आता ते सगळ्या सदस्यांना खरं वाटत होतं। आणि हे बघूया मित्रांनो काय होते आजच्या एपिसोडमध्ये, कारण सगळ्यांचे रिॲक्शन असे आश्चर्यजनक आले आहेत। आणि त्यानंतर अभिजित बोलताना दिसलेला आहे की कान लाल झाला का। त्यानंतर आर्याचं डोक्याला हात लावल्याचं एक प्रोमोमध्ये दिसलेलं आहे। घरातल्या सगळ्या सदस्यांना हे सत्य कळल्यानंतर सगळे कसे रिॲक्ट करतील हे बघण्यासारखे असेल। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।